हम्म. हरेन. हरेनु. हरेन्मा. हरे हरेन्मा एतां द्विधां संहितां संधीयमानां मन्ये इति हा. बाध्य लोक काय म्हणत आहेत? बाध्य म्हणजे वायुदेवता होता. एताम अनुविधान संहिताम, या रीतीने अनुविधान विधानपूर्वक म्हणलेली जी संहिता आहे, संधान केला असताना त्या संहितेचे संधान केले असताना हे झालेलं आहे. संधान केले असताना ठेवायचं. एताम अनुविधान संहिताम संहिताम ही ह्या संहितेला संधीयमान संधीयमान संधान केला असताना ह्या अनुविध योग्य असणाऱ्या असं संहितेला संधान केले असताना काय होते ते सांगायला लागते. म्हणणे मी म्हणणे म्हणजे काय? आम्ही असं समजतो. असं कसं झालं? अनुविधान संहितां संधीयमानायाम म्हणणे म्हणणे आम्ही असं समजतो. काय झालं? नाही मागा पुढे ते. झालं की. हा, आजचं मार्क कुठं गेलं बघतोय मी. हे झालंय ना का आपलं? हा हे. हे झालेलं हा आहे. ह्याच्या पुढचं. सापडे ना ते नाही कसं. हे व्हायचं आहे अजून. हे नाही व्हायचंय. तेच व्हायचं आहे अजून. हे व्हायचंय. हे झालंय. बधवा. हा एताम अनुविधान संहितां संधीयमानां मन्ये आम्ही असं समजतो. इतिह स्म आह बाध्वा. बाध्य लोक असं म्हणले. एताम हेव बहुरुच्या महत्कृत्ये मीमांसन्ते. बहुरुचे लोक महान महत्तर असणाऱ्या उक्त असणाऱ्याच्या बृहती सहस्रनामामध्ये जाणावे म्हणून असं म्हणतात ते. एतम अग्नावध्वर्यवः, ह्याच संहितेला अध्वरी लोक महाव्रत म्हणून जे करत असतात की नाही, त्या महाव्रतामध्ये छंदोगम्य वेदांच्या द्वारे जाणणारे जे लोक महाव्रती लोक आहेत ते लोक. एतस्याम एतम दिवी एतम वायो एतम आकाशे, ह्याला जीवलोकामध्ये, वायुलोकामध्ये, आकाशामध्ये, पाण्यामध्ये, एतम आपसु एतम औषधीषु, पाण्यामध्ये, औषधीमध्ये, एतम वनस्पतीषु, हे वनस्पतींच्या मध्ये, चंद्रमशी आणि चंद्रामध्ये देखील, चंद्रमस्येतम, त्या चंद्रमशी म्हणजे चंद्रामध्ये देखील, आणि त्याचबरोबर त्या चंद्राच्या बरोबर नक्षत्रेषु, सगळ्या नक्षत्रांच्या मध्ये, एतम सर्वेषु भूतेषु, हे सगळ्या भूतामध्ये 6 प्रकारे परमात्म्याचे रूप राहत असतात म्हणून सांगितलं आहे. एकमेव ब्रह्म इत्याचक्षते, ह्या 6 ठिकाणी राहणारं जे परमात्म्याचं स्वरूप आहे की नाही, त्यालाच ब्रह्म असं म्हणतात. तेश संवत्सर सम्मान चक्षुर्मय, संवत्सर ह्या नावाने मान्य असणारा चक्षुर्मय, डोळ्यामध्ये राहणारा, आणि श्रोत्रेंद्रियामध्ये राहणारा, छंदोमय असणारा, मनोमय रूपाने मनामध्ये राहणारा, वाक रूपाने जे आहे वाणीमध्ये राहणारा आत्मा. तर हा म्हणजे हा आत्मा आहे. स एवं एतम संवत्सर सम्मानम चक्षुर्मय, हा जो संवत्सर शब्द असणारा, मान्य असणारा, चक्षुर्मय असणारा, श्रोत्रमय, छंदोमय, मनोमय, वाङ्मय परमात्मा आहे की नाही, त्या परमात्माला परमात्माला प्रसन्न करण्यासाठी शंसंती प्रशंसा करतात. दुग्ध दोहा अस्य वेदा भवन्ति. दोहना केलेला म्हणजे पिळलेली गाईची धार काढलेली जे दूध असते की नाही, त्या दुधाप्रमाणे वेदांची धार काढलेली अशा प्रकारची गाईच्या सारखं दुधासारखं ही संहिता त्याला प्राप्त होते. नस्य न तस्य अनुक्ते भागोस्ती, काही न सांगितलेलं असं काही राहणार नाही. नवेद सुकृतस्य पंथानम, सुकृत म्हणजे सत्कर्माचा मार्ग आहे, ह्याच्याशिवाय दुसरा कोणताही नाही, हे समजून घ्या म्हणून सांगायला. त्याप्रमाणे परमात्म्याला जाणून घ्यावं म्हणून हे उपनिषदामध्ये सांगितलं आहे. एवं चतुर्विधो विष्णू, 4 प्रकारचा हा विष्णू परमात्मा. अनिरुद्ध, प्रद्युम्न, संकर्षण, वासुदेव पैकी आहे, त्या पैकी वासुदेवापर्यंत नारायणाभिध असणारा परमात्मा आहे बरं का. एवं चतुर्विधो विष्णू संहिता देवता यदा, ह्या संहितेची देवता परमात्मा 4 प्रकारचा परमात्मा आहे असं जाणतात. ज्ञायते म्हणजे जाणतो. पूर्ववर्णस्य रूपम नारायणाभिधम, पहिल्या वर्णाचं रूप म्हणजे नारायण परमात्मा.
प्रादुर्भावात समस्ताश्च, बाकीचे सगळे पुढचे जितके वर्ण आहेत की नाही त्या सगळ्या वर्णांचा अर्थ काय आहे? परमात्म्याचे जे प्रादुर्भाव रूप आहेत की नाही, प्रद्युम्न संकर्षण, प्रद्युम्न अनिरुद्ध वासुदेव अशी 4 रूप आहेत की नाही. चतुर् वर्णस्य 4 वर्ण, अर्ण म्हणजे अक्षर, 4 अक्षरांची देवता आहेत ते 4. तदा तो संहिता सम्यंग म्हणणे अहम. त्यावेळेस ही संहिता आपण चांगली जाणली असं समजावं. जर त्या एक एक अक्षरांचे पहिल्या अक्षराचं पहिल्या वर्णाचं जे आहे नारायण या नावाने चिंतन करावं, आणि त्यानंतरचे जे काही वर्ण आहेत त्या सगळ्या वर्णांचा वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध या रूपाने चिंतन करावे. सम्यंग म्हणणे अहं संधितामिती. ह्या संधिता संधान करून जाणलेली गोष्ट आहे असं जाणून घेत होतो. आह वायुरिमं विष्णू, वायुदेव परमात्म्याला याप्रमाणे बृहती म्हणून या उक्त शब्दाने स्तोत्राने त्या देवताची स्तुती करत असतो. वायुदेव ब्रह्मदेव वायुदेव हे दोघ जण त्या भगवंताची स्तुती असं जाणून घेऊन करत असतात. नारायण परमात्मा, वासुदेव संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध याचे सगळ्या 4 रूपांनी वर्णाने युक्त असणारा परमात्मा आहे असं जाणून वायुदेव विष्णू परमात्म्याचे बृहती म्हणजे बृहती म्हणून सहस्रनाम आहे ना, त्याच्यामध्ये उक्तस्य स्तोत्रस्य, उक्त शब्दाचा अर्थ स्तोत्रस्य, स्तोत्र केले जाणारी देवता असं समजतात. महाव्रताख्य स्तोत्रस्य, महाव्रत नावाचं हे स्तोत्र आहे बरं का. चेष्टकानांच्या देवता, सगळ्या चेष्टा, सगळ्यांना चेष्टा देणारा, चेष्टा म्हणजे काय, क्रिया, मुवमेंट देणारा जो आहे हा देवता आहे असं समजून घ्यावं बरं का. एतमेव अखिल जगत व्याप्तम पूर्ण गुणात्मकम. हाच परमात्मा या सगळ्या जगामध्ये व्यापून पूर्ण स्वरूपाने राहत असतो बरं का. पूर्ण गुणैक धामने म्हणून म्हणतात ना, सगळ्या पूर्ण असणाऱ्या गुणांचे आकार, आश्रय परमात्मा आहे. संवसत रतिदातृत्वात ब्रह्मा संवत्सराविधा. तिथे राहून ब्रह्मदेवाच्या बरोबर त्या ठिकाणी राहतो परमात्मा. रतिदातृत्वात, रती म्हणजे उत्सर्गापासून मुलं होणं जे नावाचं कार्य आहे की नाही, ते सारखे हे कार्य करवायला लावणारा परमात्मा ब्रह्माबरोबर राहून तिथं ते कार्य करतो म्हणून त्याला संवत्सर. संवत म्हणजे काय, संवसत राहून. रतिदातृत्वात रती आनंद देणारा असा असतो म्हणून ब्रह्मामध्ये राहून परमात्मा सगळ्यांना आनंद देत असतो. नियामक हा सजीवानां, तो सगळ्या जीवांना नियामक आहे. सर्वेषां प्रभुरीश्वर, सगळ्या लोकांचा प्रभू देखील आहे. तो सगळ्यांचा नियमन करणारा तोच आहे. अनंत मूर्ती असणारा असा परमात्माच आहे. ब्रह्माचा अनंत जगत आश्रिता, अनंत जगामध्ये आश्रिता म्हणजे राहणारा आहे म्हणून त्याला ब्रह्म म्हणतात. नियामकस्तस्य विष्णू, त्यांचा नियामक दुसरा कोणी नाहीये. तावद रूपेश संस्थिता, जितके त्याचे रूप आहेत त्या सगळ्यामध्ये परमात्माच असतो. परमात्माचेच ते रूप आहेत असं समजून घ्या. संवत्सर सन्मान विष्णू परमेश्वर. संवत्सर या नावाने मान्य असणारा तो विष्णू परमात्माचा आहे बरं का. संवसत रतिदातृत्वात संवत्सर, असं संवत्सर शब्दाचा अर्थ केलेला आहे आचार्याने. म्हणजे राहून सगळ्या जीवांच्या मध्ये राहून आनंद देतो म्हणून त्या परमात्म्याला संवत्सर म्हणतात. ब्रह्मामध्ये राहून परमात्मा सगळ्यांना आनंद उपभोगायला देत असतो म्हणून त्याचा अर्थ आचार्याने सांगितलेला आहे. नियामकस्त जीवानां सर्वेषां प्रभुरीश्वर अनंतमूर्तिर्ब्रह्मा, असो आनंद जगदाश्रित, आनंद जगामध्ये राहिलेला आहे तो. नियामकस्तस्य विष्णू, सगळ्यांचा नियामक कोण आहे, विष्णू परमात्माचा आहे. तावत रूपेश अवस्था, तेवढ्या सगळ्या रूपाने त्या ठिकाणी राहून नियमन करत असतो. तत्संवत्सर सम्मान विष्णू परमेश्वर. संवत्सर या रूपाने चांगला मान प्राप्त करून घेणारा तो विष्णू परमात्माच आहे. येनम
येन ह्या जो या परमात्म्याला फक्त अयोग्येभ्यो अयोग्य लोकांच्या समोर सांगायला जाऊ नये बरं का. योथ चैनम महाव्रते जो या परमात्म्याच्या महाव्रतामध्ये नाही आहे त्याला हे सांगायला जाऊच नाही. आणि जो कोणी हे परमात्म्याच्यासाठी म्हणून व्रत करत असतो त्या माणसानं सांगावं तुम्ही. कर्मान्य आचार्य तो अन्यस्य सगळे त्याच्यात सांगितलेले जितके काही कर्म आहेत ते सगळे आचार्यापासून शिकून घ्यावं आणि सगळ्या अशा चांगल्या इच्छा अपेक्षा करणाऱ्या लोकांना सांगावं. पितृत्व अथवा संशयित पितृत्व अथवा आपल्या वडिलांच्या द्वारे तरी दाखवा किंवा गुरूंच्या द्वारे दाखवा. महाव्रतेन स्तोत्रेण महाव्रत नावाचं हे स्तोत्र आहे. बृहती सहस्रनाम नावाचं महाव्रत स्तोत्र आहे. स्तुईत एनम अथापि वा ह्याची स्तुती ह्या स्तोत्राने करावी किंवा महाव्रतामध्ये तिथिं वापे कुर्या नास्य फलम श्रुते महाव्रतामध्ये असताना त्या परमात्म्याची चिती करावी. गरुड चिती म्हणजे गरुडाकारच असं एक कुंड वगैरे करावं हा आणि करून त्यामध्ये परमात्म्याची आराधना करावी म्हणजे यज्ञ याग वगैरे करावं म्हणजे त्याचं फळ तुम्हाला प्राप्त होत. नास्य फलम श्रुते हे नुसतं केलं असताना नुसतं वाचलं असताना तुम्हाला तेवढं फळ मिळत नाही बरं का. सुकृतस्य फलंचैव नासो सम्यक वाप्स्यति. असे केलेलं जे काही सत्कर्म आहे त्या सत्कर्माचं फळ देखील या रीतीने केलं तरच प्राप्त होतं नाही तर उत्तम रीतीने जरा प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून सत्कर्म जे काही करायचं हे व्रत आचरण करा चिती करून त्या चितीवर परमात्म्याचं अनुसंधान करून म्हणजे आवाहन करून मग त्या परमात्म्याला सर्व समर्पण करावे. म्हणजे त्या श्रुतीचा म्हणजे त्या वेदमंत्रांचा अर्थ अभिप्राय आणि अनुग्रह फलरूपाने तुम्हाला प्राप्त होतो. सम्यक वाप्स्यति चांगल्या रीतीने प्राप्त होतो. प्रत्यक्ष ज्ञानिनोप्येतद आनंदरसासकृत भवेल. प्रत्यक्ष रीतीने परमात्म्याला जाणून घेणारे जे लोक असतात त्यांना देखील असं जर यज्ञ होम वगैरे इत्यादी करून चितीवर त्याच्यावर आवाहन करून केलं नाही तर आनंदाचा ऱ्हास होतो का त्या लोकांना देखील मोक्षामध्ये आनंद कमी होतो लुटून जातो. प्रत्यक्ष ज्ञानीनो मोक्ष न कथंचित ही येते. प्रत्यक्ष ज्ञानी जे लोक असतात की नाही त्यांना मोक्ष नष्ट होत नाही मोक्ष मिळत नाही असं नाही पण त्या मोक्षामध्ये आनंद मिळणं जे आहे कमी होऊन जातं. आचार्यमेव तम विद्यात गुणैः यः स्वात्मनोऽधिकः. आपल्यापेक्षाही चांगल्या गुणांनी युक्त असणारा जो कोणी आचार्य आहे गुरु आहे त्यांच्याकडूनच ही गोष्ट समजून घ्या. कोणीतरी ऐऱ्या गैऱ्या सांगितलेल्या व्यक्तींच्या पासून ही तुम्ही गोष्ट ऐकून घेतलात आणि आचरण केला तर फल होत आनंद फल तुम्हाला तेवढं प्राप्त होत नाही. गुणाधिकस्य तेनैव शंसनादि न दृश्यते. अधिक गुणांनी युक्त असणारा परमात्मा आहे असं प्रशंसा त्या परमात्म्याची केली तर काही दोष लागत नाही. अयोग्याला उपदेश करायला जाऊ नये. अयोग्यस्य उपदेशे तू कृते पौत्रादिके वा पौत्र कर्म इत्यादी करताना देखील अयोग्य असणाऱ्या व्यक्तीला जर तुम्ही सांगितला उपदेश केला तर त्याच्यासाठी म्हणून प्रायश्चित्त भोगावं लागतं. त्यांनी प्रायश्चित्त करावं लागतं. प्रायश्चित्तार्थमे तत्तु शंसीत शतवारकम. ते प्रायश्चित्त आपल्याला लागलेले जे दोष आहे तो परिहार करण्यासाठी म्हणून हे बृहती सहस्रनाम 100 वेळा वाचावं म्हणजे सगळे दोष जातात. त्याचं जात नाही म्हणून बृहती सहस्रनाम हे फार चांगल्या योग्य असणाऱ्या आचार्यांच्याकडून शिकून घ्यावं आणि आपल्यापेक्षाही श्रेष्ठ असणाऱ्यांच्यापासून शिकून स्तोत्र करावं. अयोग्य व्यक्तीला सांगितलं असताना तो दोष लागतो आणि तो दोष पौत्र दूर करायचं झालं तर 100 वेळा बृहती सहस्रनामाचं पठण करावे. अन्यथा मानुषेष्वेव जायते न दिवं रजेत. नाहीतर मनुष्य लोकांमध्येच तो जन्माला येतो. जीवलोकाला स्वर्गाधिक लोकाला जात नाही तो. योग्य अश्याश्च विद्याया ह्या विद्येला योग्य असणारा असा देव परमात्माच आहे. ऋषय हा एवच आणि ऋषीगण देवता लोक ऋषीगण हे सगळं ही विद्या जाणून घेण्यासाठी योग्य आहेत बरं का. एक देश ज्ञान योग्य मनुष्य उत्तम
थोडा बहुत जरी जाणलं तरी त्याला जाणण्यासाठी योग्य असणारे, मनुष्यामध्ये उत्तम असणारे, तुमच्यासारखे उत्तम असणारे लोकच योग्य असतात. एकदेश एकदेश ज्ञानयोग्य म्हणजे बृहती सहस्रनाम पूर्ण जरी नाही कळलं तरी थोडं तरी का होईना कळून घेण्यासाठी योग्य कोण असतात तर मनुष्योत्तम असतात. मानुषा उत्तम यदी उत्तम असणारे मानुष असावे लागतात. तदप्येतद ऋषीणा उत्तम ही गोष्ट देखील त्या ऋषीने बाध्व नावाच्या ऋषीने सांगितलं. यश्चित्याज सवियं सचिविदं सखायं न तस्य वाच्यपि भागो अस्ति यदीं शृणोत्यरकं शृणोति न हि प्रवेद सकृतस्य पंथा. जो कोणी या सर्व चेष्टक असणाऱ्या अशा सगळ्यांचा सखा असणाऱ्या परमात्म्याच्या बद्दल जाणून घेतो की नाही, मग त्याला कोणताही गोष्ट न तस्य वाच्य विभाग असते, त्याला निंदा करण्यासारखं थोडी देखील गोष्ट राहत नाही. जो कोणी ह्या परमात्म्याला पूर्ण रीतीने अलकं शृणोती न सोडता जाणतो. अलका म्हणजे थोडं मध्ये गॅप वगैरे न देता ऐकतो. नाही प्रवेद सकृतस्य पंथाम, तर म्हणून त्याला जे आहे जर जाणलं तर चांगला सत्कर्म करणाऱ्याचा मार्ग मिळतो. नाही केलं नाही जाणलं तर तो मार्ग त्याला मिळत नाही असा अर्थ. इथं मनुष्य लोकांमध्येच राहतो कधी इत्यादी काय जे आचार्याने सांगितलेला अभिप्राय आहे तोच अभिप्राय त्या उपनिषदातील विषय ऋग्वेदाच्या ह्या मंत्रामध्ये सांगितलेलं आहे. यस्तित्याज सचिविदं सखायं न तस्य वाच्य विभागो अस्ति यदीं शृणोत्यरकं शृणोति न हि प्रवेद सकृतस्य पंथाम. हा मंत्र आहे, ऋग्वेदातील मंत्र आहे. या मंत्रामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून जो कोणी ह्या परमात्म्याला सगळ्यांना चेतना देणारा आहे असं जाणतो त्याला सगळ्या गोष्टीचा भाग प्राप्त होतो. कोणता भाग त्याला मिळत नाही असं नाही बरं का. म्हणजे काय सगळं मिळू शकतं, सगळं मिळतं. जो कोणी या रीतीने परमात्म्याला थोडं देखील न सोडता ऐकतो त्याच्या सत्कर्माच्या मार्गाबद्दल काय सांगावं तुम्हाला, मी सांगू देखील शकत नाही. एवढं सत्कर्माचा चांगला मार्ग त्याला प्राप्त होतो. या मंत्राचा अर्थ आहे इथे. हा मंत्र अर्थ जाणून घ्या. आज न तस्य अनुक्ते भागो असती न वेदस्य सगळस्य. अनुक्त म्हणजे ते न सांगणाऱ्या लोकांच्या बद्दल तर सांगायचंच नाही, त्याला भागच मिळत नाही. न वेद सगळस्य सत्कर्माचा त्याला मार्ग काय आहे ही गोष्ट देखील कळत नाही. पंथानम इत्येतदुक्तम भवती सगळस्य पंथानम सत्कर्माचा मार्ग काय आहे हे देखील त्याला कळत नाही. हीच गोष्ट ह्या मंत्रामध्ये सांगितलेली आहे. तस्मादेव विद्वान न परस्मा अग्निम चिनुयात. याकरता ज्ञानी लोकांनी पर असणाऱ्या त्या परमात्म्याला जाणून घ्यावं. चिनुयात म्हणजे हुडकून काढावे. परस्मै महाव्रतेन स्तुवीत, त्या परमात्म्याला महाव्रताच्या द्वारे स्तुती करावी. न परस्मा एतदहश्यंसेत, अयोग्य असणाऱ्या व्यक्तीला हे सांगायला जाऊ नये. म्हणून एक आहा म्हणजे काय, ही प्रशंसा सांगायला जाऊ नये. कामम पित्रे वा आचार्याय वा शंसेत, म्हणजे वडिलांनी तरी सांगावं किंवा आचार्यांचे तरी सांगावं, आचार्यांच्या समोर तरी शिकावं, वडिलाकडून तरी का शिकावं. म्हणजे आत्मनैव अस्य तत्कृतम भवती, परमात्म्याच्या प्रीत्यर्थ म्हणून केल्यासारखं होतं ते. स्वतः हे सांगायला जाऊ नये, ऐकायला जाऊ नये. गुरूंच्या द्वारा किंवा वडिलांच्या द्वारे हे ऐकावे सांगितलंय. आता ह्या श्लोक मंत्राचा अर्थ तुम्हाला सांगितला आहे. पुढे पुष्कळ गोष्टी आहेत अजून. इथून हे सगळे कर्म संचय वैता म्हणून त्याच्याबद्दलची महिमा उद्याच्या काळी निवेदन करतो तुम्हाला. आजची सेवा एवढी पुरे. हरे हा हरे 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 नमः. नमस्कार.